मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 40 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं डायरेक्ट कापडावरती कटिंग कसं करायचं आहे एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे कारण की ब्लाऊजची उंची सुद्धा जास्त आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे अस्तरचा कपडा 1 मीटर लागणार आहे. इथे आपल्याला कापडाची अशी व्यवस्थित घडी करून घ्यायची आहे. ही आपली बंद बाजू राहणार आहे. सर्वात आधी बघा कपडा एका लाईनीमध्ये आहे का, एक अशी लाईन ओढून घ्या. आता ब्लाऊजची उंची बघा, हे आपलं तयार शोल्डर लक्षात ठेवा. असा टेप पकडा आणि जिथपर्यंत आपली तयार आहे ना तिथं मोजून घ्या तुमची किती तयार आहे. आता इथे माझी 15 तयार आहे, लक्षात ठेवा. 1 इंच वाढवून आपल्याला 16 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमची बघा किती आहे, उंची अधिक 1 इंच आपल्याला तर घ्यायचं आहे. लगेच मार्किंग करून घ्या. उंची अधिक 1 इंच लक्षात ठेवायचं आहे. इथे मी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते. सर्वात आधी आपल्याला पाठीची बाजू कट करून घ्यायची आहे. हे पहा अशी लाईन ओढून घेते. इथे गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदीसाठी इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता मापाचा ब्लाऊज घ्या. तयार शोल्डर बघा आपले किती आहे, इथून इथपर्यंत मोजून घ्या. हे पहा ब्लाऊजवरती मोजता सुद्धा आला पाहिजे आपल्याला. आता इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं, असं मार्किंग करून ठेवा. जिथे आपलं तयार आहे तिथे मार्किंग करून ठेवायचं. आता मोजून घ्या तुमचे किती आहे. बऱ्याच वेळा ही पट्टी कमी जास्त सुद्धा असते, त्यासाठी असं मोजून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे बघू शकता पट्टी आपली 3 तयार आहे, लक्षात ठेवा 3 तयार आहे. आता ह्यामध्ये काय करायचं, 1 इंच वाढवून घ्यायचं. ते 1 इंच कुठे लागणार, इथे अर्धा इंच लागतं आणि इथे अर्धा इंच लागतं, लक्षात आलं. त्यासाठी पट्टी मोजून घ्या. कोणाची 2.25 सुद्धा असू शकते, त्यांनी त्या पद्धतीने असं मोजून घ्या. तुमचं बघा किती आहे लगेच. आता इथे माझे 3 इंच तयार आहे, आलं लक्षात. आता मी सर्वात आधी काय करते, जेवढी माझी पट्टी तयार आहे ना शोल्डरची पट्टी तेवढी इथे मार्किंग करून घेते. सोपं आहे एकदम. मार्किंग करून झालं आणि 1 इंच जास्त घ्यायचं, आपल्या त्या शिलाईसाठी लागणार आहे, त्यासाठी 1 इंच जास्त घ्यायला विसरू नका. आता इथे बघू शकता मार्किंग करून झालेलं आहे. आता मुंडा मोजून घेते. असं ठेवा ब्लाऊज. ज्या पद्धतीने आपण इथे मुंड्याला आकार देतो का तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. ब्लाऊज फक्त व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने हे असं ठेवून घ्या, फक्त गुढी पडू देऊ नका. आता इथे काय करायचं आहे, एक अशी लाईन ओढून घ्यायची. हे अशा पद्धतीने आणि मोजून घ्यायचं आपलं किती आहे. एका लाईनीमध्ये बघा हे 6 इंच माझं भरतंय, इथं 6 इंच भरतंय बघू शकता. एका लाईनीमध्ये बघायचं आहे, किंवा तुम्ही काय करत असा पट्टीचा सुद्धा वापर करू शकता. आणि ते आपलं शोल्डर तयार आहे, लक्षात ठेवा. असा टेप पकडायचा हे अशा पद्धतीने आणि एका लाईनीमध्ये बघून घ्यायचं. हे अशा पद्धतीने बघू शकता पट्टी सुद्धा ठेवून घेतलेली आहे. इथे आपली फिटिंग सुद्धा आहे आणि हे बघू शकता बरोबर माझं इथे 6 इंच भरतंय. असं बघा तुमचं किती आहे. जवळून दाखवते थोडंसं. हे बघू शकता, हे आपलं तयार शोल्डर झालं. असं बघायचं एका लाईनीमध्ये. बघू शकता इथे आपली फिटिंग सुद्धा आहे. असं एका लाईनीमध्ये बघायला फक्त विसरू नका. ब्लाऊज फक्त असा ठेवून घ्या. किती भरलेला आहे, 6 इंच भरलेला आहे, आलं लक्षात. असं मोजून घेऊ सुद्धा शकता. आता तेच मार्किंग करायचं आपल्याला. इथे 6 इंच भरलं ना, तेवढं 6 इंच लगेच मार्किंग करून घेते. मोजून घ्या. 5.25 सुद्धा भरू शकतो, त्यांनी त्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. इथे मी 6 इंचावरती मार्किंग करून घेते. आता अशी आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची आहे. हे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा अशी लाईन ओढून घेते. आता छातीचं मार्किंग करायचं आहे, त्यासाठी छाती मोजून घ्या. पहिली शिलाईची टीप लक्षात ठेवत जा. ही पद्धत बऱ्याच वेळा माहीत नसतं. हे फक्त व्यवस्थित ठेवून घ्या. इथे थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला समजण्यासाठी. इथे आपलं हुक सुद्धा लावलेला आहे. इथे मार्किंग करून घेतलं. फिटिंगची पहिली शिलाईची टीप, आलं लक्षात. असा टेप पकडायचा छाती मोजताना. बघू शकता माझे इथे परफेक्ट 10 इंच भरलेला आहे. म्हणजे आपला हा 40 साईजचा ब्लाऊज आहे. पूर्ण ब्लाऊजचा आपला एकच बाजू म्हणजे आपला हा चौथा भाग झालेला आहे, लक्षात ठेवत जा. आपण इथे फक्त एकच बाजू मोजून घेतली, लक्षात आलं. इथे आपलं भरलं 10 इंच, मग 40चा चौथा भाग 10 इंच आलं लक्षात. आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायला फक्त विसरू नका, कारण की ते आपल्याला फिटिंगच्या बाजूला सुद्धा लागतं. आपल्याला बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते, त्यासाठी 10 मध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे, ते विसरू नका. ते इथे फक्त आता सर्वात आधी 10 इंचावरती मार्किंग करून घेते. चौथा भाग झाला आपला 10 इंच, लक्षात ठेवा. सोपं करून समजून सांगितलं. इथं मार्किंग करून झालेलं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवा. आता कमरघेर मोजून दाखवते. हे असा टेप पकडा. कडेपासून मोजायला सुरुवात करायची, फक्त खेचू नका, एकदम आलवारमध्ये. हे इथून मोजायला सुरुवात करायची. हे अशा पद्धतीने बघू शकता. सोपी पद्धत आहे एकदम. तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने मोजता आलं पाहिजे, तुमचं ब्लाऊज बघून सुद्धा, म्हणजे आपलं चुकत नाहीये. बघू शकता 35 कमरघेर भरलेला आहे. 35 आलं लक्षात. हे 35 भरलं. आता इथे
सोपं सांगते. हे पहा, हे टोक जेवढं आपलं भरलेलं आहे ना त्याच्यावरती ठेवून घ्यायचं. हे पहा, बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्या. निम्म झालं. हे पहा, हे झालं निम्म. आलं लक्षात? परत त्याचं निम्म करायचं. हे पहा, परत एकदा निम्म झालं. हे पहा, अशा पद्धतीने परत इथे ठेवलं आपण, निम्म झालं. आलं लक्षात? म्हणजे हा आपला परफेक्ट आता चौथा भाग झालेला आहे. मग इथं काय करायचं, लगेच चौथा भाग मार्किंग करून घ्यायला विसरू नका. असं मोजून घ्या आणि चौथा भाग इथे मार्किंग करून घ्यायचा. 1 इंच पाटीला आपण टक्स देतो त्यासाठी 1 इंच मार्किंग लगेच करून घ्यायचं पुढच्या बाजूला. हे पहा, इथं मार्किंग करून घेते आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी आपल्याला ते घ्यावंच लागतं. हे पहा, इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे बघा व्यवस्थित आलेलं आहे एका लाईनीमध्ये सुद्धा. आता इथे मी मार्किंग करून घेते. तुम्ही काय करायचं आहे, छातीचा चौथा भाग मार्किंग करून घ्या. इथं मार्किंग करून घ्यायचं आणि 2 इंच घ्यायचं. शिलाई मार्जिन आपल्याला कंपल्सरी लागतंच आणि अशीच लाईन खाली ओढून घेतली तरी सुद्धा चालतं. ते लक्षात ठेवायचं आहे. परफेक्ट होऊन जातं. हे पहा, बघू शकता बरोबर सरळ सुद्धा आपली इथे लाईन सुद्धा आलेली आहे. ही पद्धत सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा पूर्ण कमर घेर सुद्धा मोजून अशा पद्धतीने चौथा भाग टाकायचा. 1 इंच टक्स पाटीचा त्यासाठी द्यावंच लागतं आपल्याला कंपल्सरी आणि 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायला फक्त विसरू नका. आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, असा मध्य करा. इथे बरोबर मध्याचं मार्किंग करून झालेलं आहे. जास्त असं वरच्या बाजूला सुद्धा घ्यायचं नाहीये, त्यासाठी मध्याचं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. 1.25 इंचावरती बऱ्याच वेळा काय होतं, घोळ चुन्या वगैरे कुठलाही प्रॉब्लेम आपल्या पाठीला तयार होतो. त्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 1.25 इंच लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे 1.25 इंच आपला आलेला आहे. आता इथं काय करायचं, हे पहा, बऱ्याच वेळा मुंड्याला आकार देता येत नाही. हे पहा, असं मार्किंग थोडं थोडं करून घ्यायचं. नंतर त्याच्यावरती असं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. आता पाठीचा गळा मोजून घ्या. तयार किती आहे बघा. हे पहा, 4.5 माझं इथे तयार आहे. 1 इंच वाढून घ्यायचं आहे. आलं लक्षात? इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं. आलं लक्षात? तयार गळा अधिक 1 इंच. लक्षात ठेवायचं ही पद्धत. हे पहा, इथे मी मार्किंग करून घेते. तयार गळा अधिक 1 इंच घेतलेला आहे. लक्षात ठेवा. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. 2.5 इंच लक्षात ठेवा. इथे मी 2.5 इंचावरती गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलं. आणि जर तुम्हाला पसरट थोडासा गळा आवडत असेल त्यांनी मग इथे 2.25 इंचावरती मार्किंग करून घेऊ शकताय. इथे मग थोडंसं असं पुढच्या बाजूला येणार आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे मी मार्किंग करून घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे सुद्धा एक मार्किंग करून दाखवते. हे पहा, थोडंसं असं इथून पकडायचं, क्रॉसमध्ये येईल तुमचं थोडंसं. हे पहा, असं इथे पट्टीचा वापर करा शक्यतो. हे पहा, असं मार्किंग करून घ्यायचं. हे अशा पद्धतीने. आता गळ्याचा आकार देऊन घेऊया आपण. 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 1 इंच लक्षात ठेवत जा. इथून घ्यायचं असेल तर 1 इंच आणि इथून घ्यायचं असेल तर 1 इंच मार्किंग करून घेऊ शकता. हे पहा, 1 इंचावरती मार्किंग करून घेते. दोन्ही सुद्धा गळ्यांचे आकार देऊन दाखवते. हे पहा, हा सुद्धा आणि हा सुद्धा मार्किंग करून झालेला आहे. आता इथे हे पहा, सर्वात आधी आतल्या गळ्याचा आकार. हे पहा, इकडच्या बाजूला घ्यायचा. नंतर हा, हे पहा, इथून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. पसरट हवा असेल तर हा, आतमध्ये थोडासा असेल तर हा सुद्धा देऊ शकता. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. हे झालं आता परफेक्ट. आता पाठीचा टक्स कसा मार्किंग करायचा. हे पहा, असं पकडा, मध्य करून घ्यायचा. मध्य झाला. इथं मार्किंग करून झालं. मार्किंग व्यवस्थित झालं. आता उंचीला तुमचा गळा थोडासा खाली येणार आहे इथे. हे पहा, उंचीला तुम्ही इथे 4.5 इंच ठेवला तरी सुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने. आता इथे आपण 1 इंच वाढून घेतलं होतं का, ह्यातलं अर्धा ह्या बाजूला आणि ह्यातलं अर्धा ह्या बाजूला, 1 इंचामधलं. आलं लक्षात? आता इथे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, बरोबर झालं. आता हे आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. इथे आपली पाठीची बाजू परफेक्ट कटिंग करून झालेली आहे. आता समोरची बाजू कशी कट करायची आहे, ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं. हे पहा, ह्या बाजूला घेते मी. हे पहा, अशा पद्धतीने ओपन बाजू आहे. लक्षात ठेवा. इथे सुद्धा थोडंसं मार्किंग आपल्याला लागणार, त्यासाठी जागा ठेवा थोडीशी. आणि इथे सुद्धा थोडीशी मार्किंग करण्यासाठी जागा लागणार आहे. आता ही बाजू बघा एकसारखी आहे का, एकसारखं करून घ्या. आता इथे पाठीची बाजू अशी ठेवा. हे पहा, खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवायची आहे, कारण की खालच्या बाजूला आपल्याला इथे 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे. 1.25 इंच लक्षात ठेवा. 1.25 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे सर्वात सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे, प्रिन्सेस कटमधले. हे पहा, असं ठेवून घेते. सर्वात आधी काय करते, खालच्या बाजूला थोडीशी जागा ठेवा. सर्वात आधी मी आहे असंच मार्किंग करून घेते. पाठीची बाजू लक्षात ठेवा.
हे पहा, सर्वात आधी पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घेते. इथे मी पाठीची बाजू ठेवून आहे असंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे बाजूला ठेवते. हे अशा पद्धतीने मार्किंग परफेक्ट झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला थोडासा असा बदल करायचा आहे, लक्षात ठेवा. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्या, अशी लाईन ओढून घ्या सरळ. ह्या सुद्धा बाजूला असं सरळ मार्किंग करून घ्यायचं. इथं शक्यतो काय करा, पट्टीचा वापर करा, म्हणजे तुम्हाला मार्किंग करायला हे सोपं जाणार आहे त्यासाठी. आता पुढच्या मुंड्याचा आकार 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवायचं आहे. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, फक्त ते इथे लक्षात ठेवायचं आहे. आता मध्य करून घ्या. हे पहा इथे बरोबर आहे. आता इथे हे पहा असा आकार देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्या बाजून मी पकडते, थोडासा आकार बाहेरच्या बाजूला घ्यायचा आहे. तुम्हाला बऱ्याच वेळा तिथं काय होतं, घोळ चुन्या वगैरे कुठलाही प्रॉब्लेम होतो इथे. मग त्यांनी काय करायचं, हे पहा 2 लाईनी बाहेरच्या बाजूला यायचं. हे पहा 2 लाईनी, हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं. आणि इथं अशा पद्धतीने आकार इकडून घ्यायचा. हे पहा वरच्या बाजूला कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथून घेऊन कमी करत करत अशा पद्धतीने घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा काय होतं, इथं आपलं फुगा आल्यासारखं होतं बघा. मग त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही 2 लाईनी बाहेरच्या बाजूला घ्यायच्या आणि असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळारुंदीचं 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. असा मापाचा ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे. बघू शकता, ही पद्धत तुम्ही वापरू शकता. आता इथे पट्टीचा वापर करा. गळा फक्त ठेवताना अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा, आकार व्यवस्थित झाला पाहिजे, आलं लक्षात. हे पासा इथे पट्टीचा वापर सुद्धा करू शकता. हे आपलं तयार शोल्डर झालं. असा टेप तिथे पकडायचा. हे पा गळा किती आहे, हे पा असं एका लाईनीमध्ये बघा 6.25 इथे गळा तयार आहे. 6.25, कोणाचा 6 सुद्धा असेल, कोणाचा 6.5 सुद्धा असू शकतो, 5.5 सुद्धा असू शकतो. त्यांनी लगेच बघा, हे पा असा शोल्डरला टेप ठेवायचा आणि एका लाईनीमध्ये असं पट्टीचा वापर करा आणि एका लाईनीमध्ये असं बघायचं आहे. इथे माझा भरला 6.25 इंच तयार आहे, लक्षात ठेवा 6.25 इंच. आता इथे मी काय करते, आता इथे जेवढा भरलेला आहे ना तेवढा इथे मार्किंग करून घेते. 6.25 माझा भरला होता, इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेते. गळारुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे. 2.5 इंच हे पा असं मार्किंग करून घेते. आता इथे पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे, हे पा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे पा इथून द्या, हे पा अशा पद्धतीने व्यवस्थित आपला इथे आकार सुद्धा आला पाहिजे. 1.5 इंच अंतर भरते, राईट. माझं 1.5 इंच कोपरा आहे बघा, हा कोपऱ्यापासून आतमध्ये 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी. हे पा वहीमध्ये ना लिहून ठेवत जा, म्हणजे तुम्हाला कुठलाही त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आता इथे फक्त लक्ष देऊन बघायचं आहे. आपण पाठीची बाजू ठेवून आहे असंच मार्किंग करून घेतलं होतं मागाशी. हे पा आहे असंच मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करायचं आहे, बघू शकता 1.5 इंच वाढवून घ्या. 1.5 इंच लक्षात ठेवा. 1.5 इंच म्हणजे किती, 1 ला 2 लाईनी कमी, लक्षात ठेवा. इथे खालच्या बाजूला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायला विसरू नका. 1.5 इंच हे पा बाजूला ठेवते. ही आपण लाईन ओढून घेतली होती का पाठीची बाजू ठेवून, तिथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायला विसरू नका. हे पा इथे पण 1.5 इंच, इथे सुद्धा 1.5 इंच, इथपर्यंत 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. आता इथे काय करा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पा अशा पद्धत एकदम असं सोपं आहे. इथे सुद्धा अशी लाईन ओढून घेते. आता इथे आपल्याला ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि छातीचा सुद्धा टक्स आपला त्याच्यावरतीच येणार आहे. असं पकडा, इथे हे दोन्ही सुद्धा या दोन्हींचा मध्य झाला पाहिजे. हे पा असं पकडा, मध्य करून घ्या. इथे मध्याचं मार्किंग करून घ्यायचं, आलं लक्षात. हे अंतर मोजून घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा नाही मोजलं तरी सुद्धा चालतं. आता इथे काय करा, अशी लाईन ओढून घ्यायची. सर्व सोपं सांगते. हे पा अशी लाईन ओढून घ्या, याचा मध्य करून घ्यायचा, इथं मार्किंग करून घ्यायचं. सोपं सांगितलं. अशी डायरेक्ट खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. हे पा अशा पद्धतीने, म्हणजे तुमचं कधी इथे चुकणार नाही, लक्षात ठेवा. हे पा असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता वरून येणारा ब्लाऊजच्या उंचीनुसार टक्स आपल्याला ब्लाऊजवरती मोजून कसा घ्यायचा, एकदम अशी सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगते. मापाचा ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. हे पा असा उलटा करून घ्या आणि इथून मोजायला सुरुवात करायची. कशासाठी मोजायला सुरुवात करायची, कारण की हे आपल्याला अजून तयार करायचं आहे, त्यासाठी इथून मोजायला सुरुवात करायची आहे. आता सर्वात आधी काय करा, जिथे आपला टक्स पॉईंट तयार आहे, हा कटोरी ब्लाऊज आहे असं सुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता. आता थोडंसं मार्किंग करून घेते. हे पा अशा पद्धतीने मार्किंग करून झालं. आपला हात तयार आहे म्हणून इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलं. असं ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्या प्लेनमध्ये.
आता इथून पकडा, हे पहा असा टेप पकडा, इथून पकडायचा आहे शोल्डरच्या वरती, लक्षात ठेवा. इथून असा टेप पकडा आणि असं बघा, हे पहा राईट माझं इथं 10 इंच भरते, हे पहा असं मोजून घ्यायचं. 10 इंच भरलेलं आहे, लक्षात ठेवा. ब्लाऊजची उंची जास्त आहे त्यासाठी इथे 10 इंच घ्यायचं आहे आणि ब्लाऊजची उंची कमी असेल तर मग 9.5 सुद्धा तुमचा असू शकतो, त्यांनी त्या पद्धतीने करू शकता. आता इथे मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवलं. आता वरून 10 इंचावरती मार्किंग करून घेते. 10 इंच लक्षात ठेवा. इथे मी 10 इंचावरती, त्यासाठी हे आपल्याला अजून शिलाई करायचं, त्यासाठी त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा वरून मोजून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने इथे तुम्ही परफेक्ट मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. इथे झालं परफेक्ट, असं मार्किंग करून ठेवायचं आहे. आता इथे सुद्धा आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे एक, हे पहा ह्याच्या समोर दिलं तरी सुद्धा चालतं, ते लक्षात ठेवा. आता असं मार्किंग करून घ्या. 2.5 इंच मार्किंग करून घ्या. 2.5 इंच किंवा 2.25 ठेवलं तरी चालतं किंवा 2 इंच ठेवलं तरी सुद्धा चालतं. शक्यतो काय करायचं, 2.5 इंच घेत जा. हे पहा 2.5 इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं. ह्याच्याबरोबर समोर लक्षात ठेवा किंवा अशी लाईन ओढून घ्या इथे. नंतर 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे. हे पहा अशा पद्धतीने प्रत्येक साईजमध्ये सुद्धा हे 2.5 इंच तुम्ही घेऊ शकता. आता इथे काय करायचं आहे, 1/2 इंच ह्या बाजूला आणि 1/2 इंच ह्या बाजूला असं मार्किंग करून ठेवा. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने बसायला ब्लाऊज एकदम असा परफेक्ट बसणार आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे आपला छातीचा टक्स पॉईंट मार्किंग करून घ्यायचा आहे. 40 साईजमध्ये आपल्याला इथे 3 इंच ठेवायचं आहे. 3 इंच 40 साईजमध्ये आपल्याला परफेक्ट ह्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. 3 इंचावरती मार्किंग करून घेते, कारण की तिथे आपला परफेक्ट खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे, त्यासाठी 3 इंच लिहून ठेवा. हे पहा इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते इथे. हे पहा अशा पद्धतीने 3 इंच ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा. आता हे 3 इंच आता फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्या. हे पहा इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते फिटिंगच्या बाजूला, कारण की हा आपला नंतर आपण कट करणार आहोत. हे अंतर मग कमी होतं, मग पाठीच्या बाजूला जोडायला पुरत नाही. त्यासाठी मग काय करायचं, जेवढं अंतर इथे भरलेलं आहे ना आपलं, हे पहा इथं माझं किती भरलं 3 इंच, तेवढं इथे फिटिंगच्या बाजूला वाढून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे 1 इंच घ्या. 1 इंच लक्षात ठेवा. 1 इंच इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे. आता ह्या बाजूला काय करायचं, असं मार्किंग करून घ्या. हे पहा इथे आपण इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता इथे असा पट्टीचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे आपण 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे, लक्षात आलं. हे पहा तेच आपण ह्या बाजूला सुद्धा वाढवून घेतलेलं आहे. आता इथे ह्याच्यावरती आपल्याला 2 इंचावरती कसं मार्किंग करून घ्यायचं आहे आकार देण्यासाठी. इथे आपला परफेक्ट खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे, म्हणजे बसायला सुद्धा आपल्याला प्रिन्सेस कट परफेक्ट बसतो. आता इथे असं एक मार्किंग करून घेते. 2 इंच लक्षात ठेवा. 2 इंच इथून वरच्या बाजूला 2 इंच घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे. पण इथून सुरुवात करा आणि अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे सर्वात आधी. हे अशा पद्धतीने आता इथून मग नंतर मार्किंग करून घ्या. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. हे पहा आकार इथे आपला व्यवस्थित आला पाहिजे. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं आहे. सोपं आहे एकदम. इथे आपण 2 इंच घेतलं का इथपर्यंत देऊन घ्या. हे पहा अशा पद्धतीने आणि आकार व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघायचं आहे. आता हे झालं परफेक्ट. आता प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्या ह्या बाजूचा. हे पहा ह्या बाजूचा. हे पहा इथून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने आपला ही समोरचा मुंडा आहे का तिथपर्यंत. हे पहा सर्वात आधी काय करायचं, असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धती थोडासा असा गोल आला पाहिजे, लक्षात ठेवा. तेव्हा तुम्हाला ब्लाऊज सुद्धा एकदम असा परफेक्ट बसायला बसणार आहे. हे पहा अशा पद्धतीने. नाहीतर तुम्ही काय करत जा, हे पहा इथं मार्किंग करून घेतलं का, हे पहा इथून असा आकार देऊन घ्यायचा, इथपर्यंत यायचं. परत नंतर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ते आकार देऊ शकता. एकदम असं आता इथे सोपं झालं. हे पहा इथून घ्यायचा, इकडच्या बाजूने मार्किंग केलेलंच आहे आपण इथे. नंतर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे आकार देऊ सुद्धा शकता. एकदम असं सोपं झालं. आता हे इथे आपलं व्यवस्थित मार्किंग करून झालेलं आहे. आता पाठीची बाजू घ्या, फिटिंगची बाजू, आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे. बऱ्याच वेळा काय होतं, कमी जास्त होते फिटिंग, कारण की आपण इथे थोडासा असं क्रॉसमध्ये आकार देत असतो त्यासाठी. आता इथे बघा असं ठेवून बघा. हे पहा असं ठेवून बघा इथून. हे पहा थोडंसं कमी जास्त आहे, असं ठेवून बघायला फक्त विसरू नका. हे पहा असं ठेवून बघायचं. थोडंसं इथे माझं जास्त आहे ही खालची बाजू, मग जेवढं जास्त आहे ना थोडंसं असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे काय करा, असं इथे पट्टीचा वापर करा. इथं मार्किंग करून घेतलेलं आहे बघू शकता इथे. आता इथे अशी पट्टी ठेवून घ्या, इथपर्यंत ठेवायची आहे. हे पहा अशा पद्धतीने क्रॉसमध्ये घ्यायचं, असं मार्किंग करून.
हे पहा, एकदम असं सोपं समजून सांगितलं. आता ही बाजू, इथे सुद्धा असा पट्टीचा वापर करा आणि ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम असं सोपं आहे. हे पहा, बऱ्याच वेळा काय होतं, इथे उचललं जातं, परफेक्ट बसत नाही आपल्या समोरच्या बाजूला. त्यासाठी हे इथं आपण वाढवून घेतलेलं आहे अंतर, ते आहे तसं ठेवायचं आहे. फक्त इथे सुद्धा ठेवून बघा, पाठीची बाजू कमी जास्त असेल तर मग मार्किंग करून सुद्धा घेऊ शकता. आणि ह्या बाजूला सुद्धा असं ह्या लाईनीवरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. हे प्रत्येक साईजमध्ये आपल्याला हे करावंच लागतं. आणि ही सुद्धा बाजू तुम्ही ठेवून बघायची आहे, ते लक्षात ठेवा. फक्त हा टक्स आहे ना, हा साईज अनुसार आहे. मी तुम्हाला दरवेळेस कटिंग करताना समजूनच सांगत जाईल. हा टक्स ना आपल्याला साईज अनुसार सुद्धा घ्यावा लागतो, कारण की तिथे आपला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे. त्यासाठी हे अंतर आपण ह्या साईजमध्ये परफेक्ट घेतलेलं आहे. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समजून सांगते आणि हे वहीमध्ये लिहून ठेवायला विसरू नका. 28 साईजमध्ये 1.5 इंच ठेवायचं आहे. हे अंतर आलं लक्षात. तेवढंच ह्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यायला फक्त विसरू नका. आणि हे 1 इंच घेतलं ना मी इथे, ते सर्व साईजमध्येच आपल्याला ठेवायचं आहे. जर तुम्ही हे अंतर ह्या बाजूला नाही वाढवून घेतलं तर फिटिंगला तुम्हाला कमी सुद्धा पडू शकतं. त्यांनी त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. जेवढं ह्या बाजूने तुम्ही साईज अनुसार हे अंतर तुम्हाला इथे मी समजून सांगणार आहे, तेवढं ह्या बाजूला सुद्धा वाढवून घ्यायला फक्त विसरू नका. तेवढं लक्षात ठेवायचं आहे. ह्या साईजमध्ये केलं तीच पद्धत तुम्हाला सुद्धा तुमच्या साईजमध्ये वापरायला फक्त विसरू नका. कारण की कोणाची साईज लहान असते, कोणाची मोठी सुद्धा असू शकते. त्यांनी त्या पद्धतीने आता 28 साईजमध्ये 1.5 इंच ठेवायचं आहे. म्हणजे हे अंतर 1.5 इंच आलं लक्षात. एवढं 1.5 इंच हे बाजूला वाढवून घ्यायला फक्त विसरू नका, ते लक्षात ठेवत जा. आता इथे 30 साईजमध्ये 1.5 इंच, 32 मध्ये 2 इंच ठेवायचं आहे, 34 मध्ये 2 इंच ठेवायचं आहे, 36 मध्ये 2.5 इंच, 38 मध्ये सुद्धा 2.5 इंच ठेवायला विसरू नका, 40 साईजमध्ये 3 इंच. आता हे आपण इथे 3 इंच ठेवलेलं आहे. परफेक्ट मापे आहेत. ब्लाऊज सुद्धा हे परफेक्ट बसलेलं आहे. त्यांनी त्या पद्धतीने लगेच तुमच्या मापाचं मार्किंग किंवा वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका. आता हे 40 साईजमध्ये तुम्हाला आज मी समजून सांगितलं. 42 साईजमध्ये 3 इंच, 44 साईजमध्ये 3.5 इंच लागणार आहे. हे अंतर जशी आपली साईज वाढेल ना, त्या पद्धतीने थोडासा आपला बदल होत राहतो, ते लक्षात ठेवायचं आहे. 44 3.5 इंच आले लक्षात. 46 साईजमध्ये 3.5 इंच लागणार, 48 साईजमध्ये 4 इंच लागणार आहे आणि 50 साईजमध्ये सुद्धा 4 इंच लागणार आहे. तेवढा तर इथे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्या मापाचा टक्स पॉईंट म्हणजे हा छातीचा टक्स परफेक्ट इथे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. हे माप परफेक्ट आहे. तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका. आता हे तुमच्या लक्षात आलं का? हे आहे असंच का ठेवलं मी इथे? कारण की बऱ्याच वेळा काय होतं, उंचीला पुढच्या बाजूने थोडंसं असं उचलल्यासारखं होतं. त्यासाठी इथे आहे असं ठेवायचं. इथून सुद्धा थोडंसं असं क्रॉसमध्ये घेतलं, पाठीची बाजू ठेवून, आणि इथे सुद्धा थोडंसं असं क्रॉसमध्ये घ्यायला फक्त विसरू नका. हे झालं परफेक्ट. बघू शकता, एकदम असं सोपं समजून सांगितलं. आणि इथलं अंतर साईज अनुसार प्रत्येकाने वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका. आता आपल्याला हे मार्किंग केलं ना, त्याच्यावरती बरोबर परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. फिटिंगची बाजू सुद्धा परफेक्ट कट करून घ्यायची आहे. शोल्डर, आता समोरचा मुंडा कट करून घ्या. सावकाशमध्ये परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा ही बाजू परफेक्ट कट करून घ्या. आणि वरून किती घेतला आपण उंची अनुसार ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वाटलंच तर काय करा, लक्षात येण्यासाठी थोडंसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुमचं चुकणार नाही आपण वरून उंचीला किती ठेवलं. तर इथून सुद्धा हे परफेक्ट कट करून घ्यायचं आहे. आपण वरून किती घेतलं तिथं मार्किंग केलेलं तिथपर्यंत बरोबर परफेक्ट कट करून घ्या, म्हणजे आपलं इथे चुकत नाही आहे. आणि कमी जास्त झालं तर इथे मी तुम्हाला शिलाई करताना नक्की समजवून सांगणार आहे. आता इथे समोरचा गळा कट करून घ्या. सावकाशमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला बाही कटिंग करून घ्यायची आहे. पाठीची बाजू घ्या आणि अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या. का कमी करून घ्यायचं? कारण की पुढची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच आपलं शोल्डर कमी होतं. बाही कधी जोडतो आपण? दोन्ही सुद्धा जोडल्याच्या नंतर बाही जोडत असतो. त्यासाठी इथे ठेवून बाही जोडतो आपण मध्यापासून. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका. अर्धा इंच कमी करून घ्यायला विसरू नका. आता इथे काय करायचं आहे, अर्धा इंच आपण कमी करून घेतलं, त्याच्या खाली बरोबर असा टेप ठेवून घ्या आणि अंतर बरोबर असं मोजून घ्यायला फक्त विसरू नका. माझं इथे भरते 10.25 इंच आणि जेवढं भरलेलं आहे ना तेवढं लगेच लिहून घ्यायचं, म्हणजे आपल्या इथे चुकत नाही. बाही सुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे, त्यासाठी अंतर मोजून घ्यायला फक्त विसरू नका. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. एवढा अस्तरचा कपडा आपल्याकडे शिल्लक आहे. हे पहा, असं ओपन करते आणि घडी करून घेते.
बाहीची उंची जरा कमी आहे त्याच्यामुळे असं घडी करून घेतलेलं आहे. परत एकदा अशी घडी करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. कपडा व्यवस्थित बघते एकसारखा आहे का. इथं लाईन ओढून घेते अशी की माझं ह्या बाजूला काही बसत नव्हतं त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने घडी करून घेतलेली आहे. ते लक्षात ठेवा कारण की घडी आपली थोडीशी जास्त आहे त्यासाठी. आता इथे बसतंय का आपण बघूया. माझं इथं भरलंय 10.25 इंच भरलं होतं ना. माझं मोजून बघितलं माझं भरलं होतं 10.25 घडी. लक्षात ठेवा कारण की बाही सुद्धा जोडायला आपल्याला परफेक्ट पुरली पाहिजे. हे 10.25चं इथे मी मार्किंग करून घेतलं. तुमचं बघा किती भरलंय तेवढंच मार्किंग करून घ्या. घडीचं मार्किंग लक्षात ठेवा. बाही सुद्धा आपल्याला परफेक्ट जोडायला पुरली पाहिजे त्यासाठी असं मार्किंग करून ठेवा. अंतर ना मोजून घ्यायला विसरू नका. हे अंतर आपलं किती भरते अर्धा इंच कमी करून तेवढं मोजून घ्यायचं. ते अंतर इथून ही आपली बंद बाजूने ह्या बाजूला ते मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. आता बाहीची उंची बघा आपली किती आहे. हे पहा इथे एक मार्किंग करून घेते. जिथे आपली बाही तयार आहे तिथे असं मोजून घ्या. 4.5 इंच माझी इथे तयार आहे. आता अस्तरचा ब्लाऊज आहे 1 इंच वाढून घ्या. 4.5 आहे तर 5.5 वरती ठेवायचं. हे पहा इथं मार्किंग करून घ्यायचं 5.5 वरती. हे पहा लक्षात ठेवा इथं मार्किंग करून घेते. हे पहा इथं उंचीचं मार्किंग झालं. पुढच्या बाजूला सुद्धा बाही उंची अधिक 1 इंच घ्यायला फक्त विसरू नका. अस्तरच्या ब्लाऊजमध्ये हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता ही आपली पूर्ण बंद बाजूने आतमध्ये 1 इंच घ्यायला विसरू नका. 1 इंच बंद बाजूने आतमध्ये 1 इंच घ्यायला विसरू नका. इथे 1 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे. आता वरून येणारं माप बाहीच्या उंची अनुसार इथे आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं कारण की बाहीची उंची लहान असल्यामुळे. ज्यांच्या बाहीची उंची 4 इंच 4.5 इंच तयार आहे त्यांनी काय करायचं आहे वरून येणारं माप ही आपली ओपन बाजू होणार आहे. वरून येणारं माप इथे तुम्ही 2.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि ज्यांच्या बाहीची उंची 5 इंच 5.5 इंच 6 इंच 6.5 इंच आहे वरून येणारं माप ओपन बाजूचं तुम्ही इथे 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता. परफेक्ट आहे म्हणून समजून सांगते. आता इथे बाहीच्या उंची अनुसार वरून येणारं माप आपल्याला इथे 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथून आतमध्ये 2 इंच ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपला मुंडा पुढे मागे होतो त्यासाठी 2 इंच इथं मार्किंग करून घेतलं. 2 इंचावरती अशी लाईन ओढून घ्यायची आहे. एकदम असं सोपं आहे. आता दंडघेर मोजून घ्या. तुमचा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि दंडघेर मोजून घ्या. आपला दंडघेर किती आहे बघू शकता. हे असं ठेवून घ्या. ही आपली बंद बाजू असं ठेवून घ्या. ही सुद्धा आपली बंद बाजूच आहे असं ठेवून घ्या. पहिली शिलाईची टिप मार्किंग करून घ्या. हे पहा इथे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे पहा लगेच 2 इंच वाढून घ्यायचं ह्या बाजूला. हे पहा बघू शकता. बऱ्याच वेळा काय होतं हे अंतर कमी असतं मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं असा दंडघेर मोजून घ्यायचं. इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथं मार्किंग करून झालं आणि बाजूला ठेवते आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे पहा बरोबर आलेलं आहे. इथं 2 इंच घ्यायला फक्त विसरू नका. जरी फिट्ट झाला तरी ब्लाऊज आपल्याला उसवायला सोपं पडतं त्यासाठी. आता इथे काय करा अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे झालं आता बरोबर. आता इथे आपल्याला परफेक्ट बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथून इथपर्यंत द्यायचं आहे. सर्वात आधी काय करायचं उंच म्हणजे तो पाठीच्या बाजूला जोडलेला असतो. हे पहा इथून आकार द्या. हे पहा थोडंसं असं मार्किंग करून घ्या. थोडं नंतर काय करायचं हे पहा थोडंसं उंच असतो लक्षात ठेवा. नंतर असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका. परफेक्ट झालेला आहे बघू शकता. परत एकदा बघायचं आपल्या इथे व्यवस्थित आहे का असं बघून घ्यायचं. आता इथे थोडासा असं खोलगट आकार होता. हे पहा असं मार्किंग करून घ्या. तो आपला आकार ना समोरच्या बाजूला जोडला जातो. हे पहा कमी कमी करत घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. एकदम असं सोपं आहे बघू शकता. इथून घ्या. हे पहा बरोबर आहे का ते सुद्धा बघायचं आहे. सर्वात आधी ह्या पद्धतीने मार्किंग करून घेऊ शकता. नंतर त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने इकडच्या बाजूला घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. नक्की जमेल तुम्हाला. आता खोलगट आकार आहे ना हा समोरच्या बाजूला असतो. हे पहा असं मार्किंग करून ठेवा. आलं लक्षात. आता इथे मी हे कट करून घेते. पहा इथून सुरुवात करा कट करायला. हे पहा इथपर्यंत कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सर्वात आधी काय करायचं आहे दोन्ही सुद्धा पकडून म्हणजे चारी पदर पकडून कट करायचं. हे पहा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. मध्यावरती मार्किंग करून ठेवा इथे. आता ह्यामधले 2 बाजूला काढून घेते. लक्षात ठेवा पाठीच्या बाजूसाठी लागणार आहे 2. हे पहा हे 2 मी बाजूला ठेवते.
हे पहा, हे 2 बाजूला ठेवते. आता आपला हा खोलगट आकार आहे, लक्षात ठेवा. हा आकार आपला समोरच्या बाजूला जोडला जातो, लक्षात ठेवायचं आहे. असं ठेवून घेते. हे 2 इंच आपण मार्किंग करून घेतलं का, त्याच्या पुढे हे पहा इथून हे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत. हे आपण 1 इंच घेतला का इथून तिथपर्यंत आपलं इथे परफेक्ट कटिंग झालेलं आहे. हे पहा बघू शकता. ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. आता इथे आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत समोरच्या बाजूला जोडण्यासाठी. 1.5 इंच मार्किंग करून घेते. 1.5 इंच लक्षात ठेवा. 1.5 इंच. आता हुक आणि लूक पट्टी 2.5 इंच मार्किंग करून घेते लगेच. हे पहा इथे सर्वात आधी 1.5 इंचाची काढून घेते. हे पहा जेवढी लांबीला लागणार आहे तेवढी हे पहा अशा पद्धतीने कट करून घेतली. डबल कपडा आहे, लक्षात ठेवा. आता इथे जेवढी उंचीला लागणार आहे हे पहा तेवढी इथे मी पट्टी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. हा ब्लाऊज पिसाचा कपडा आहे. इथे थोडीशी लेस आहे, बघू शकता. काढून घेतली तरी सुद्धा चालेल. हे पहा अशा पद्धतीने काढून ठेवा, नंतर जोडायला उपयोगी पडेल. मध्यापासून कट करून घ्यायची, एकसारखी कट करा. हे पहा अशा पद्धतीने, म्हणजे एकसारखं जोडलं जातं, दोन्ही सुद्धा बाजूंना होते आपल्या. हे पहा कट करून घेते. दोन्ही बाजूंच्या 2 आलं लक्षात. आता इथे आपल्याला कापडाची घडी करून घ्यायची आहे. अशी घडी करून घ्या. बंद बाजू झाली पाहिजे आपली एक बाजू, त्यासाठी अशी घडी करून घ्यायला विसरू नका. आणि डिझाईन सुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे. एकसारखं असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण डिझाईन सुद्धा बघत जा. मग वरच्या बाजूला तुम्ही ठेवून कट करून सुद्धा घेऊ शकता. हे पहा ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवा. असं ठेवून घेते. इथे आपण बंद बाजूला पाठीची बाजू ठेवून बघितली, व्यवस्थित बसतंय आपल्या इथे. आता ह्या बाजूला हे पहा असं ठेवून बघा. सर्वात आधी बसतंय का ते बघत जा. बऱ्याच वेळा काय होतं, कपडा कमी जास्त सुद्धा असतो. हे पहा नाही बसत. आता ही सुद्धा बाजू आपण इथं ठेवून बघूया बसतंय का व्यवस्थित आपल्या इथे. हे पहा हे बसतंय व्यवस्थित, पण ही बाजू बसणार नाही कारण की ह्या बाजूला आपल्याला बाही सुद्धा ठेवून घ्यायची आहे. मग आता इथे काय करायचं, हे पहा बाजूला ठेवते हे मी सगळं. हे पहा हे सुद्धा बाजूला ठेवते आणि हे सुद्धा बाजूला ठेवते. आता ह्या बाजूला सर्वात आधी बघूया. आता बाही ह्या बाजूला ठेवून घेते. हे पहा अशा पद्धत बरोबर बसतंय. कपडा एकसारखा आहे का असं बघायचं आहे. व्यवस्थित आपली बाही सुद्धा इथे बसलेली आहे, बघू शकता. अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. हे पहा ही सुद्धा बाजू व्यवस्थित बसलेलं आहे. आता ह्या बाजूला मी ठेवून घेतलं व्यवस्थित. आता दुसरं सुद्धा बघायचं आपलं कुठं बसते. हे दोन्ही सुद्धा ठेवून दाखवते. हे पहा इथं बसतंय बरोबर. अंतर ठेवते मी थोडंसं. हे पहा असं ठेवून बघते, बरोबर बसतंय. आता कपडा थोडंसं मी ह्या बाजूला घेते. आता इथे बघू शकता आपलं बसतंय का, बसतंय बरोबर परफेक्ट बसलेलं आहे, बघू शकता. ही सुद्धा बाजू आणि ही सुद्धा बाजू बरोबर बसलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, सर्वात आधी ठेवून बघा आपलं बसतंय का. इथे परफेक्ट पाठीची सुद्धा बाजू आपली बसलेली आहे. असं बघायचं आपलं बसलंय का, व्यवस्थित झालेलं आहे का. आता इथे सर्वात आधी काय करायचं आहे, असं ठेवलेलं आहे ना, व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झाला. आता पायपिंगला लागणाऱ्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, पण आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे. आता हे सुद्धा पूर्ण तुकडे आहेत, बघू शकता. आणि जोपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण होत नाही तोपर्यंत हे जवळ ठेवत जा, ते लक्षात ठेवा. आता इथे बघू शकता मी काय करते, एकाला एक असं जोडून घेते. हे पहा ही सुद्धा बाजू अशी ठेवून घेते आणि जोडून घेते. इथे डबल शिलाई देऊन घ्या आणि दाबटीप सुद्धा टाकून घ्यायची आहे. इथे मी हा कपडा एकाला एक असा जोडून घेतला आणि दाबटीप टाकून सुद्धा घेतलेले आहे. आता क्रॉसमध्ये बघा, हे पहा असं क्रॉसमध्ये बघा, असं सरळ नाहीत कट करायचं. हे पहा हे झालं सरळ. हे पहा असं कुठं खेचलं जाते ना असं बघायचं क्रॉसमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करा, पट्टीचा वापर करा. इथून ठेवायला सुरुवात करायचं. पट्टीच्या मापाच्या काढा बरोबर. हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं ह्या बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने.
आता परत जेवढ्या लागतात ना तेवढ्या आपल्याला ते पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा मार्किंग करून घेते. परत एकदा हे अशा पद्धतीने ठेवून घ्या. शक्यतो काय करा, पट्टीचाच वापर करा, म्हणजे पायपिंगच्या पट्ट्या व्यवस्थित निघतात आणि बरोबर मापाचे सुद्धा होतात. असं ठेवून घ्या हे अशा पद्धतीने. आता ह्या पूर्ण पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. इथे आपली परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. ह्याचा सुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.